पाचवा चेंडू रुचित पाटील, रुची रियाना आणि चेंडू मारलेला आहे. मला वाटते कट लागलेले आहे आणि सीमा रिषा पाल. चौकार. लेग बाय, लेग बाय. लाईनमॅन डिसिजन लवकर सांगायचा आहे. चौकार. 5 चेंडू 8 धावा झालेल्या आहेत. रुचित सुंदर बॉलिंग करत आहेत. आणि शेवटचा चेंडू आहे रुची रॅना आणि चेंडू टाकलेला आहे रुचितने आणि मारलेला आहे लेफ्ट साइड दिशेला. मला वाटतं चौकार. पॉवर प्लेला 5 आतमध्ये ठेवायचे आहेत. बॉलर आणि किपर धरून 5, 6 बाहेर. पाच आतमध्ये 6 बाहेर. बारा स्कोर झालेला आहे. दुसरा षटक घेऊन आलाय परेश आणि मला वाटते वाईट रन. अतिरिक्त रनाने धावसंख्या होते 13. पुन्हा एकदा परेश मनीषाला पहिलाच चेंडू आणि मला वाटतं कॅच होती. रुचित पाटील याने कॅच सोडलेली आहे आणि चौकार गेलेला आहे आणि धाव संख्या होते 17. थँक यू डीजे. एक चेंडू 1 बॉल 17 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा परेश दुसरा चेंडू मनीषानं टाकत आहे आणि दुसरा चेंडू टाकलेला आहे आणि मारलेला आहे आणि चांगले फिल्डिंग केले आहे. 1 रन. एक रनाने धाव संख्या होते 18. 2 चेंडू 18 धावा. पुन्हा एकदा परेश तिसरा चेंडू आणि मारलेला आहे.
आणि 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. धाव संख्या होते 20. 3 चेंडू 20 धावा. चौथा चेंडू परेश, चांगला चेंडू टाकलेला आहे. चेंडू गेला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. 4 चेंडू 20 धावा. आणि शेवटचे 2 चेंडू दुसऱ्या षटकाचे. पुन्हा एकदा परेश, आणि मला वाटतं भिडकावून मारलेला आहे लेफ्ट साईडच्या दिशेला आणि षटकार. सव्वीस धावा. दुसऱ्या षटकाचा शेवटचा चेंडू. धाव संख्या झाली 26. परेश शेवटचा चेंडू घेऊन येत आहे. रुचिर यांना, आणि लेफ्टी मारलेला आहे बॉल आणि गेलेला आहे रिव्हर्स शॉटला. चौकार. संख्या झाली 30. पहिल्या ओव्हरला 12 रन आलेलं होतं. दुसऱ्या रनला 18 रन आलेला आहे. बस कुठं आहेस? आहेस कुठे? बरं नंतर करतो. तिसरं षटक घेऊन आलेला आहे राजू. राजू बॉलिंग करणार आहे मनीष साठी. पहिला चेंडू राजाने मारलेला आहे. मला पंचांनी वाईड घोषित केलेला आहे आणि याच वाईडने धाव संख्या होते 31. पुन्हा एकदा राजू, पुन्हा एकदा पंचांनी वाईड घोषित केलेला आहे आणि धाव संख्या झालेली आहे 32. तिसऱ्या षटकाचा पहिला चेंडू झालेलाच नाही अजून. पुन्हा एकदा राजू आणि मारलेला आहे भिडकावून लेग साईडला षटकार. आणि
दुसरा चेंडू राजू मनीषाला आणि मला वाटते पुन्हा एकदा पंचांनी वाईट घोषित केलेला आहे. धाव संख्या झाले 39. एक चेंडू 39 धावा. 3 वाईट चेंडू फेकलेले आहेत. साईड चेंज केले राजू. राईट टर्म राऊंड द विकेट आणि बॉल मारलेला आहे. फिल्डिंग चांगलीच केलेली आहे द्वारकेश. एक धाव. धाव संख्या झाले 40. 2 चेंडू 40 धावा. रुची स्ट्राईकला आलेला आहे आणि मारलेला आहे हवेमध्ये. चौकार. चव्वेचाळीस धावा. पुन्हा एकदा राजू. चौथा चेंडू रुचिरियाना. रुचिरियाने चांगलीच कामगिरी केलेली आहे आणि मला वाटतं आता कॅच आहे आणि चांगली झेल घेतलेली आहे यश आणि रुचिर. चौथा फलंदाज संजय. रुचिर याने चांगलीच कामगिरी केली आपल्या टीमसाठी. आयडी कंपल्सरी आहे. विलेज टू विलेज आहे. बोर्ली मधलेच प्लेयर लागतील. शिस्ते नाही जमणार. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना.
ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात मी हरीश जी करतो. मला घेऊन जातो या मास 11 क्रिकेट क्लब भरटकोलच्या या सामन्यांमध्ये. षटक संपते. स्टंपच्या वरून हा चेंडू निघून गेलाय त्यामुळे वाईट मिळणार नाहीये. तिसऱ्या षटकानंतर धावसंख्या होते 44 धावा. ही गडीच्या बदल्यात बादवणारा फलंदाज अजिंक्य 0 भोपळा सुद्धा तरी फोडला नाही. मात्र मनीष आणि रुचिर चांगली फलंदाजी ते करताना दोघांनी एक एक षटकार ठोकला या मैदानामध्ये. किंग कोहली भरटकोल अंडरम क्रिकेट मधले हा दादा संघ पण ओरम क्रिकेट खेळताना पहिल्यांदा पाहतोय. सर काल सेमील हारले. अर्थात आपण पाहिलं अंडरम बॉक्स जीवण्यामधली श्रीराम जीवनाची स्पर्धा सेमीफायनल मध्ये हा संघ पराभूत झाला तर किंग कोहली भरटकोल अर्थात या संघाचा बॅकबॉन खऱ्या अर्थाने आपण यष्टीरक्षक पाहतोय. रुचित पाटील अर्थात M3 SPL मध्ये सुद्धा त्याला ऑप्शन मध्ये बोली लागली होती. रूज 11 दुबई संघाकडून खेळताना आपण पाहिलं त्याला. हा चांगला फटका आहे. चेंडू सीमारेषा सर 2 धावा. प्रेम 2 धावाने आपलं खातं उघडलं प्रेमनी.
हा चांगला फटका आहे प्रेमच्या बॅट मधून. एक लांब षटकार इथे पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पार. मोठा चेंडू, फायदा उचलता आला नाही प्रेमला. थोडस पंबल होते क्षेत्ररक्षणामध्ये. 2 धावा इथे घेत आहेत. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजांची आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या होते मागच्या षटकाराने अर्धशतक पूर्ण झालं तर या 2 धावांनी 54 धावा होत आहेत पूर्ण. चिंचबादेवी बोरली संघाचे. चांगली फलंदाजी इथे केली प्रेमनी. रुचिरनी तर धावां कुठल्या 3 चौकार सुद्धा टोकले. फुलटा चेंडू पुन्हा एकदा प्रेमच्या बॅट मधून. हा येईल 1 बाउन्स चेंडू सीमारेषा पार. चौकार. ते करू दे. टीम गुणी टाकले पण त्याने लॉट पाडून मोकळा झालाय तो. हा चांगला फटका पुल केलाय सक्सेसफुल. स्क्वेअर बॉर्डर लाईन म्हणून सीमारेषा पार. 1 बाउन्स चौकार 4 धावांसाठी. शेवटचा चेंडू जेव या पहिल्या इनिंग मधील अंतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. महागडा ठरला तो संकेत गोलंदाजी करताना. 18 धावा त्याने आतापर्यंत खर्च केल्यात 5 चेंडूत. आणखी एक मोठा फटका. उंची दिली, लांबी आहे काय पाहायला मिळेल आपल्याला. यस, लांबी पण आहे. चेंडू सीमा रेषा पार. पार करावा लागेल किंग कोहली भरतकोल संघाला. हा चल. सर विनंती असे चिंचबादेवी बोरली संघाला तो क्षेत्ररक्षण लावून घ्या. पाणी द्या तिथे खेळाडूंसाठी. चला लवकर क्षेत्ररक्षण लावा. आपण लेट चाललोय मित्रांनो. विनंती असेल आपल्याला कारण यानंतर आम्हाला खूप सामने खेळवायचे आहेत. आज दिवसभरात तब्बल 11 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. पहिलाच सामना सुरू आहे. एक मोठी स्पर्धा आहे. 69 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात रुचित आणि संकेत, रुचित पाटील आणि संकेत मैदानात दाखल होताना आपल्याला पाहायला मिळेल. होम क्राऊडचा सपोर्ट असेल. रुचित पाटीलला M3SPL मध्ये मिळालेल्या संधीचं सोनं मात्र त्याला करता आलं नाही. आणि यावेळेस त्याच्या समोर आणखीन एक संधी उपलब्ध झाली. अर्थात टेनिस क्रिकेट .in स्पर्धा आपण तब्बल 182 देशांमध्ये पाहत असतात.
काल दिवसभरात खूप चांगले सामने आपल्याला पाहायला मिळाले. सगळीकडे स्पर्धा असल्यामुळे संघ मात्र वेळेवर इथे पोहोचत नाहीयेत. त्यामुळे आयोजक संघाला खूप मेहनत करावी लागते संघांसाठी. काल हे तब्बल 2 ते 3 संघांनी ऐन वेळेस नकार दिला आणि त्यामुळे मॅनेजमेंट आमच्या आयोजक समितीची थोडीशी त्रिधा तिरपीट उडाली. चला विनंती असेल चिंचबा देवी प्लीज. लवकर क्षेत्ररक्षण लावा. पहिला चेंडू गोलंदाज अजिंक्य. पहिल्या षटक हाताळण्यासाठी पहिला चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने मुख्य पंच धाव्याशीच्या बाहेर. एक धाव झाली असती ते वाईट तर मिळालाच होता पण पायच्या स्वरूपात धाव मात्र घेतली नाही. नाष्टकला रुचित स्ट्राईकला संकेत रुचित पाटील. अजिंक्य गोलंदाजी करतोय पुन्हा एकदा संकेत साठी. हा वेग प्रचंड वेग आपल्याला पाहायला मिळाला. गुडलेन स्पॉटवरून चेंडूने सरळ यष्टिरक्षकाचा वेध घेतला. धाव मात्र मिळाली नाही अतिरिक्त कुठलीही. सरळ टॉस साठी यायचा आहे. यानंतरचा सामना आपण पाहणार फ्रेंड्स ग्रुप बोरली विपक्ष एकविरा देवे आगर. तर दोन्ही संघाच्या संगणकाला विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. अजिंक्य गोलंदाजी करतोय संकेतला. बॅटची कडा घेतली. इथे झेल बाद होण्याची संधी निर्माण झाली आणि बाद होईल संकेत. सन्माननीय मणिलालजी चोगले सुद्धा आपल्या सोबत अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न झाले. त्या सामन्यांचा आनंद घेण्यासाठी अर्थात माजी तंटामुक्त अध्यक्ष बरोड कुलकुळी समाज ही आपल्या सोबत जुडतात या सामन्यांसाठी. चांगला फटका आहे परेचा. एकेरी धावाने इथे खातं उघडलंय. रुचितला स्ट्राईक मिळेल. हा चांगला फटका रुचित पाटीलचा थरार धावांसाठी. केवळ 69 धावांचा पाठलाग करायचा असेल तर याच प्रकारची फलंदाजी रुचितला करावी लागेल.
हयारकर चेंडू हलक्या हाताने खेळून काढला, मनगटी फटका, क्षेत्ररक्षक आहे तिथे थोडासा फंबल झाला, त्याची संधी घेतली रुचितने, दुसऱ्या धावात रूपांतर केलं. 2 धावा, एकेरी धाव होती तिथे 2 धावा. दुहेरी अंकामध्ये पहिल्यांदा धावसंख्या जाते तब्बल 10. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील 69 धावा, 4 षटकात आता 24 चेंडूत 69 धावा. तर कॅल्क्युलेशन करावं लागेल रुचितला. चला टॉस साठी यायचं, या षटकानंतर या चेंडू नंतर टॉस होईल. फ्रेंड्स ग्रुप बोर्लीचे कॅप्टन इथं आहेत, एकविरा दिव्यागर चे कॅप्टन कृपया पोहोचा माईकपाशी. अजिंक्य, आणखीन एक मोठा फटका रुचित पाटीलच्या बॅट मधून, मात्र क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडूच्या खाली. रुचितला परतावं लागेल माघारी. षटक होतं, 1-2 क्षेत्ररक्षक फक्त होते. रुचितने स्ट्रोक चांगला खेळला पण एरिया चुकीचा निवडला, अर्थात जिथे क्षेत्ररक्षक आहे तिथेच मारण्याचा प्रयत्न केला. चला फिल्डिंग लावा, अजिबात वेळ घालू नका मैदानामध्ये, लक्षात ठेवा. नाही आपल्याला पेनल्टीचा भुर्दंड दंडित केलं जाईल इथे आयोजक संघाकडून, पंचांकडून जर निर्णय आला तर. आधीच आपल्या सामन्यामुळे खूप उशीर गेलाय, मधला काळ व्यतीत गेलाय, वाया गेला, व्यर्थ गेलाय. तर आपल्याला विनंती असेल आपण कुठलाही वेळ आता खर्ची न करता प्लीज सामना लवकर पुढे सरका. फास्ट क्रिकेट खेळा. आपण YouTube लाईव्ह वर आहात तर आपण त्याचंही भान आपण राखलं पाहिजे प्रत्येक खेळाडूंनी. ही स्पर्धा तब्बल 182 देशात आपल्या श्रीवर्धन तालुक्याची स्पर्धा आहे आणि श्रीवर्धन तालुका म्हणून आपल्या ठिकाणी पाहिलं जातं एक चांगलं टेनिस क्रिकेट. त्यासाठी तुम्हाला पुन्हा विनंती असेल आमच्या आयोजकांकडून की ट्रॅक, टी शर्ट आणि शूज कंपल्सरी असतील आपल्याला. हॅलो हॅलो, नो बॉल आणि फ्री हिट. आपल्यासोबत शेफ भांगारकर सुद्धा जुळतायत या समालोचन कक्षामध्ये, अर्थात मराठी आणि इंग्रजी मधून आपण इंग्रजीतून त्यांच्याकडून समालोचन ऐकू. शेफ भांगारकर आपल्यासोबत जुळलेत. मी मराठीतून, मायबोली मराठीतून. tenniscricket.in च्या माध्यमातून ही स्पर्धा YouTube लाईव्हला आपण पाहते. शेब यांच्याकडे आपण येणार होतो. पहिले षटक संपलंय, संकेतने हा नो बॉल टाकलाय, फ्री हिट आहे, बीमर आहे आणि क्रिकेटचा नियम सांगतो आणखीन जर यांनी बीमर हाताळला तर हा गोलंदाजी करू शकत नाही, कारण पंच त्याला लगातारचे नो बॉल देऊन हा गोलंदाज थांबू शकतो. त्यामुळे आता त्याच्यावर निर्बंध आहे. हा चांगला चेंडू यावेळेस मात्र संकेत कळून. शेब भाई, हे मैदान आहे तब्बल खूप खर्च या मैदानात केला आणि 20 दिवसात इथे डोळ्यांनी पाहू शकत सुद्धा नव्हतात की इथे मॅच होतील, पण मास 11 बरोडकोल संघाने इतकी मेहनत केली. मागच्या 20 ते 25 दिवसात दिवस रात्र इथे मेहनत केली, मी डोळ्यांनी पाहिले आणि हे मैदान या परिस्थितीत त्यांनी आणले. यावेळेस तितकं परफेक्ट किंवा पूर्ण सर्कल तुम्हाला पाहायला मिळणार. आउटफील्ड थोडीशी लूज आहे इकडे, पण पुढच्या वेळेस येणारा दुसरा जर पर्व असेल या मैदानातलं त्यावेळेस खूप चांगली स्पर्धा आणि पूर्ण मैदान तुम्हाला सर्कल मध्ये करण्याची त्यांनी आश्वस्त केले. काय सांगाल, एक छोटा गाव आहे पण एक मोठी स्पर्धा शेब आहे त्यांच्या माध्यमातून इथे साकार होते. थैंक यू हरीश भाई, मैं आपके हर क्वेश्चन का आंसर दूंगा इधर पे. एक खूबसूरत सा ग्राउंड, इस आरबीएनसी को टच कहीं ना कहीं श्रीलंका की याद दिलाती हुई इस भरड़गोल गांव में जो गला स्टेडियम रखा गया है, जिधर सुनामी आई थी, सुनामी आने के बाद फिर से एक बार डिस्ट्रॉय होने के बाद फिर से उसको एक सही दिशा दी गई उस ग्राउंड को, उसकी कहीं ना कहीं याद दिलाते हुए श्रीलंका लग रहा है मुझे ये. है की श्रीलंका कॅरेबियन क्रिकेट आपण पाहतो. वेस्ट इंडिजला मॅच असल्यानंतर असे समुद्राच्या ठिकाणी ग्राउंड असतात. पुन्हा एकदा नो बॉल, हा बीमर. आता मात्र गोलंदाज थांबला जाईल कारण यांनी लगातारचे 2 बीमर एकाच षटकात हाताळलेत. त्यामुळे संकेत आता या सामन्यात गोलंदाजी करू शकत नाही, कारण लगातारचे 2 बीमर वेस्ट लाईनच्या वरती हाताळलेत.
हरीश भाई मैं आपको बताता चलूँ कि इतना बड़ा एक टूर्नामेंट और दिस इज द वन ऑफ द बिगेस्ट इवेंट इन भरतकोल. 50,000 फर्स्ट प्राइज एंड सेकंड प्राइज. Sorry, 70,000 first prize, second prize is 40,000 on the Mass Sports Club Bharatkol. One of the biggest event in this area, Bharatkol. और कहीं ना कहीं आपको बताता चलूँ कि इस लाइव इवेंट चल रहा है टेनिस क्रिकेट के माध्यम से इसको लाइव बताया जा रहा है और इस लाइव इवेंट को बताया जा रहा है इस ग्राउंड पे. और आपको बताता चलूँ कि हरीश भाई अभी आपने बताया कि इस क्रिकेट को टेनिस क्रिकेट को 180 कंट्रीज में देखा जाता है. बहुत बड़ी 182 सॉरी बहुत बड़ी बात है. और इस छोटे से गांव में एक समंदर किनारे गांव लगा हुआ जिधर के फिशरिंग्स का फार्मिंग होता है बहुत बड़े इवेंट में. लेकिन आज इस रॉयल ग्राउंड के बाद कहीं ना कहीं रॉयल फेस्टिवल के बाद हर एक के दिल में ऊर्जा आई कि हमारे गांव में भी क्रिकेट का फेस्टिवल हो जाए. खऱ्या अर्थाने शेबक टेनिस क्रिकेट आपल्या इथे खेळलं जायचं पण खूप कमी प्रमाणात. अर्थात रॉयलनी टेनिस क्रिकेटला चांगले दिवस दाखवले, सुगीचे दिवस दाखवले. धावसंख्या झाले इथे 13 धावा. फ्रेडचा चेंडू हा चांगला फटका. अर्थात आता रुचित बाद झाला ही एक कमकुवत गोष्ट आहे. दुसरी सुद्धा धाव इथे होऊ शकते पण चांगली फेक पण 2 धावा. हरीश मैं आपको बताना चाहता हूँ कि जब कोई फील्डर बॉल कलेक्ट करता है कहीं ना कहीं उसको फटाक से विद इन अ सेकंड फ्रिक्शंस ऑफ टाइम ही हैव टू थ्रो द बॉल. बट अनफॉर्चुनेटली ऐसा इधर टेनिस क्रिकेट में देखा जाता है कि फील्डर बॉलर को कलेक्ट करता है और बॉलर के हाथ में लाके देता है. ये कोई इंटेंशन नहीं था. फिर से बॉलर रेडी टू बॉल, बैट्समैन इज रेडी टू प्ले एंड लेट्स से व्हाट विल हैपन नाउ. इट कुड बी कैच फील्ड अंडरनीथ इट ओवर सेफ इट लैंडेड सेफली वन एंड टेकन. स्लोली मूव्स ऑन टू 16 रन्स. नक्कीच शेफ तुम्ही चांगली एक गोष्ट अधोरेखित केली तिथे. अर्थात क्षेत्ररक्षक चेंडू पकडला का फेक करत नाही. आपण व्यावसायिक जेव्हा क्रिकेटर पाहतो ते व्यावसायिक क्रिकेटर हातात चेंडू ठेवत नाहीत. ते पटकन थ्रो करतात, फेक करतात आणि चेंडू डेड करून लवकर घेतात. इथे स्टंपिंग करण्याचा निर्णय संधी होती दोन्हीकडे. अर्थात इथे सुद्धा स्टंप आउट झाला असता, नॉन स्ट्राईकला सुद्धा रनआउट झाला असता. हरीश मैं आपको बताता चलूँ कि जो डायरेक्ट थ्रो की भी होती है आप एक ही दिन में उस थ्रो को डायरेक्ट या तो बॉलर के पास या तो कीपर के पास फेंका नहीं जाता है. उसके लिए भी हार्ड वर्क किया जाता है, उसके भी प्रैक्टिस लगी जाती है. फिर से एक अच्छी गेंदबाजी लाइक बिफोर की अपील, लेकिन अंपायर ने अपील को नकार दिया. स्कोर बढ़ता हुआ धावसंख्या होती इथे तब्बल 16 धावा. 16. दुसऱ्या षटकाची सांगता झाली. आमचे सन्माननीय अतिथी आमच्या सोबत जुळतायत. अर्थात भरतकोल कोळी समाजाचे माजी अध्यक्ष आणि या सामन्यांचे उद्घाटक प्रमुख उद्घाटक सन्माननीय भास्कर पांडुरंग चौलकर साहेब इथे पोहोचलेत. तर सन्माननीय ज्ञानेश्वर महादेव चोगले सुद्धा इथे पोहोचले त्या सामन्यांसाठी. मणिलाल चोगले आधीच पोहोचलेत आमच्या सोबत इथे या सामन्यांसाठी. युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण तब्बल 182 देशात पाहतोय. तर एकविरा दिव्याकरला हा शेवटचा कॉल असेल. आपण टॉससाठी पोहोचायचं. एकविरा दिव्याकरला लास्ट कॉल आहे. I would like to request his Badawi Bowli, please speed the matches. We are getting the late times. Please be fast, boys. Make some noise. Bowler ready to bowl. Right arm over the wicket from the RBSC end. Right arm over the wicket. Oh, triple dot watch. Could be six over. That's the backing all the way. Oh, what an excellent catch. मला दंडित केलं जाईल. Full toss ball, batsman failed to connect the ball speedily and back to the dugout. हादिश भाई मैं आपको पूछना चाहता हूँ कि जिस हिसाब से यंग टैलेंट देखा मिल रहा है अपने को, इस कोपरा फेस्टिवल का भी टूर्नामेंट मिला हो गया, उस पर भी अपने सलाउद्दीन को देखा होगा किस हिसाब से उसने बल्लेबाजी की. बॉलिंग टू बैट्समैन, व्हाइट बॉल, व्हाट अ फील्डिंग, व्हाट अ बैकअप. जबरदस्त क्षेत्ररक्षण शिंपा देवीसाठी. शेब टेनिस क्रिकेट .in वर लावली स्पर्धा आहे त्यामुळे मी चर्चा करणार नाही आपल्या इकडच्या क्रिकेटची. पण वैयक्तिक मी खूप वेळा चर्चा केली. ग्रामीण टुर्नामेंट जेव्हा जेव्हा असते, युट्यूब लाईव्ह नसते तेव्हा
कारण मी फक्त कोड वर्ड मध्ये तुम्हाला सांगेन, जर टेनिस क्रिकेट आपल्या ठिकाणी असं सुरू राहिलं तर येत्या जास्तीत जास्त 2, जास्तीत जास्त 3 नाही तर 4 वर्षात संपुष्टात येईल. समझने वाले को इशारा काफी है. सही बोल रहे हैं आप. What a sick touch, the backhand, let's say all the way for 6 runs. That's huge. On fire. Still 11 balls to go. Let's see. Once again, if he will hit the 6, he will get the 200 rupees. Oh, it could be a catch. Fielder running under the ball. Excellent fielding. With the help of single scores, moves on to 25 runs. 25 धावा. अर्थात Third over in progress. सौलकर यांच्याकडून पुन्हा षटकारासाठी 200 रुपये होते, पण मनीष पाटील मात्र एकेरी धाव घेते. स्ट्राईकला ते परेश करेल. Harish Bhai, ball like ready to go, right arm over the wicket. Once again, thank you sir, white ball, scores with the help of extra, scores moves on to 26 runs. लास्ट कॉल आहे एकविरा दिव्यागर. मगाच पण सांगितलं होतं, आता तुम्हाला सरळ सरळ पेनल्टी दिली जाईल जर टॉसला तुम्ही आली नाही तर, कारण समोर सामना संपणार आहे. मधल्या इनिंग मध्ये जिथे कालच्या दिवसभरात तुम्ही पाहिली असेल टॉस होते, आज पहिलाच सामना दुसऱ्या दिवसाचा आणि तुम्ही नियमाचा भंग केलाय. क्लीन बोल्ड फर्निचर डिस्ट्रॉय. To ask you one of the question, please listen to here, Harish Bhai. This Yes, is one sir, of the biggest tournament we are playing in this Barakod area. But please, each and every player must follow the rules. You have to wear the track pants, t-shirts, sports pants, because it is a live match. Not a joke is going over here. नक्कीच तुमचं म्हणणं अतिशय रास्त आहे आणि ते बरोबर आहे, कारण क्रिकेट आहे आणि क्रिकेट प्रमाणित खेळलं पाहिजे. तुम्ही न्याय दिला पाहिजे. Oh, वा. once again, accidental. Once again, punches destroyed. Constant, continue 2 wickets in 2 balls. Let's see. Bowler is on hat-trick now. Bhaskar Chokar once again giving gift of 100 rupees to the bowler. Please collect the money after match will get over. हरीश भाई, मैं आपको पूछना चाहता हूँ कि Yes. ये इतना बड़ा इवेंट चल रहा है यहाँ पे, लेकिन थोड़ा कहीं ना कहीं मुझे खुद को एक एम्बैरेसिंग फील हो रहा है कि इस क्रिकेट मैच को यू टोल्ड मी जस्ट बिफोर 182 कंट्रीज वाचिंग दिस लाइव मैचेस, और ये कहीं ना कहीं एक इंसल्ट है अपने क्रिकेट को. क्रिकेट इज नॉट एज अ जेंटलमैन गेम. यू हैव टू प्ले इन द स्पिरिट ऑफ गेम ओनली. प्लीज बॉयज, वेयर द ट्रॅक पॅन्ट्स, टी शर्ट्स अँड कम टू प्ले प्लीज. नक्कीच हा स्पर्धेचा नियम होता. हॅट्रिक It चेंडू could be होता. catch with the underneath bowlers. No, hat-trick. Oh, turn to drop. Was failing. Was fair 4. चार धावा डीजी. Was moved to की त्यांनी टॉस करायचा आहे. पुढील सामन्याचा फ्रेंड्स ग्रुप बोर्ली विपक्ष एकविरा दिव्यागर. नाणे धावसंख्या झाले 30 धावा. Harish Bhai, just see, he dropped the catch and gave the 4 runs, and bowler was an hat-trick and he missed the chance of the hat-trick 3. Harish Bhai. क्षेत्ररक्षकाने त्याची संधी गमावली. गोलंदाजाने तर मेहनत केलेली, संधी निर्माण केली कॅचची. हरीश भाई, मैं आपको पूछना चाहता हूँ कि मैं नहीं था कोबरा का जब फाइनल मैच हो उस वक्त पे 6 रन का पेनल्टी क्यों दिया गया था, वो मुझे बताया क्या?
आप नहीं थे तो मैं भी नहीं था। हरीश भाई मेरे को कहा है कहीं से ना कहीं से मेरे को मालूम पड़ा कि क्लर्क कोड की जर्सी नहीं थी तभी 6 रन की पेनल्टी दी गई थी। What was this? It could be fielder running under the ball and got an excellent running catch. Once again, batsman dug out. Back to the ball again. इबू बाजू लाओ। फिर से एक बार टॉस को उछाला जा रहा है। अच्छा कॉल झालाय। Royal won the match. Sorry, Royal won the toss. Ball bowling to what excellent Yorker on ball. Ibu is a fan of Royal bowling. क्षेत्ररक्षण स्वीकारले फ्रेंड्स ग्रुप दिघीने नाणेफेकी जिंकून सन्मान्य मणिलाल चोपले आणि भास्कर चौलकर यांच्या माध्यमातून हा नाणेफेकीचा कौल आपण पाहिला। हरीश भाई मैं आपको एक बात बताया बॉलर सॉरी वी विल कंटिन्यू द टॉपिक राइट हैंड ओवर द विकेट बॉलर बॉलिंग टू द बैट्समैन व्हाट एक्सीलेंट वंस अगेन डॉट बॉल स्कोर स्टिल ऑन स्कोर 30 runs score still on 30 like it could be a Chispa Davies match 69 to almost 4 balls needed only 40 runs come on हरीश भाई मैं आपको बताना चाहता हूँ कि इससे पहले अपने को दिवाकर राइट हैंड ओवर द विकेट हरीश भाई मैं आपको बताना चाहता हूँ कि जो दिवाकर क्लब का टूर्नामेंट हुआ था उधर पे अपने को अदिति ताई ने ऐसा बताया है कि उधर कहीं ना कहीं एक 50 लाख की निधि देने वाले वो ग्राउंड को डेवलप करने के लिए और कहीं एक वन ऑफ द बेस्ट ग्राउंड वी विल सी इन आवर एरिया राइट हैंड ओवर द विकेट वंस अगेन डॉट बॉल थैंक यू सर टू बी कंटिन्यू माय पार्टनर हरीश दिघीकर। थँक्यू शेफ परकर आपल्यासोबत जुडले होते। हे क्रिकेटची वेडे इतकंच त्यांच्या बाबतीत मी म्हणेन कारण जिथे जिथे टेनिस क्रिकेट असेल त्यांच्या माध्यमातून डोनेशन सुद्धा दिलं जातं। आता स्टाईल दिव्यागरची स्पर्धा झाली तिथे मुख्य अतिथी म्हणून शेफ पांगारकर आले होते। कन्स्ट्रक्शन हा त्यांचा मुख्य बिझनेस एक युवा उद्योजक आणि खूप प्रेमळ व्यक्ती अर्थात आमच्यावर खूप प्रेम करतात शेफ पांगारकर पहिल्यापासूनच आणि एक चांगला क्रिकेटर पण व्यवसाय आणि कामधंद्यानिमित्त क्रिकेट पासून लांब राहिले अर्थात लीडर क्रिकेटही त्यांनी चांगलं खेळलं होतं। याच दरम्यान चांगला फटका आडव्या पट्ट्यात केलाय चेंडू सीमारेषा पार षटकार। ₹100 षटकाराला आले भास्कर चौलकर यांच्याकडून आणि रुनीशला सुद्धा मिळतील।